आप देख रहे हैं के मास न्यूज़, हर समय आपके साथ। आज आपण त्या दिवशी आपल्या पेपर झाला तिथं शिपाई पदाचा, त्याच्यामध्ये आम्हाला 100% घोळ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी सर्व आमच्या डोळ्यामध्ये विरोधी टाकून आमच्या समोर तो घोळ केला। आम्हाला त्या परीक्षा रद्द करण्याची मागणी आम्ही आज करीत आहोत। हा जो आहे त्यांनी जाहीरनामा दिला आम्हाला, या जाहीरनाम्यामध्ये पहिलं असं आहे उमेदवार गावातील स्थानिक रहिवासी असावा। ठीक आहे, याच्यामध्ये किती लोकांनी रहिवासी दाखला जोडला नाही जोडला यांनी आम्हाला काहीच नाही सांगितलं। दुसरा आहे उमेदवार सदर पदाची अर्ज करण्यासाठी दिनांक 28/6/2024ला 5 वाजेपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय पोहोचतील याबाबतने सर्व सादर अर्ज केला विचार केला जाणार नाही। आणि यांनी पहा 3 उमेदवार नंबर 3 उमेदवाराची वय खुला प्रवर्गासाठी यांनी कार्डची मागणी केली। खुल्यासाठी कार्ड लागते, हां, आणि अनुसूचित जमाती जातीसाठी लागते हा आम्हाला माहीत आहे, पण यांनी खुली मागासवर्गीय आहे म्हणजे खुली सर्वसाधारण जागा आहे त्यासाठी यांनी आपले कास्ट मागितलं। आणि चौथा आहे राज्य शासनाच्या शिक्षण मंडळाची 7वी उत्तीर्ण यांनी कुणी 7वीची मार्कशीट जोडली नाही जोडली हेही आम्हाला माहीत नाही आहे। त्यांच्याजवळ जे 15 जणांचे उमेदवाराचे फॉर्म आले होते त्यांनी व्हेरीफाय केले की नाही केले आम्हाला काहीच माहीत नाही। कोणी काही जोडले, काय जोडली की नाही जोडली, 7वीची उत्तीर्ण TC जोडली की नाही जोडली हे आम्हाला काहीच माहीत नाही। यांना चावडीवर बी नाही लावला, नोटीस नाही लावला का सर्व 15 उमेदवार परीक्षा देण्यासाठी पात्र आहेत का नाही आहेत का अपात्र आहेत हे आम्हाला माहितीच नाही। कागदपत्र बी नाही दाखवलं यांना, आम्हाला बोलावलं पण नाही उमेदवारांना ग्रामपंचायतीमध्ये या का कागद व्हेरीफाय झाले आहेत, हे बसण्यासाठी पात्र आहेत, हे अपात्र आहेत, वयाचे आहे, तिथं 7व्या वर्गाची आपलं मार्कलिस्ट लावायची आहे, ते जोडल्या का नाही जोडला आम्हाला हे काहीच माहीत नाही। म्हणून असं आम्हाला पूर्ण भोगळ कारभार वाटते। सर्व ती मॅनेजमेंट पुरा पैसे घेऊन येते पेपर लीक झाला। तुमची मागणी काय आहे? आमची मागणी ही आहे की पेपर रद्द करून ही भरती पुन्हा घेण्याची आहे। पुन्हा हे आमची एवढ्या उमेदवार ग्रामवासीची मागणी आहे। उमेदवार किती आहेत? आम्ही 13 लोक आहोत, म्हणजे त्यांना धरून 15 लोक आहोत, पूर्ण उमेदवार 15 लोक। आम्ही रेडिओ आणि कलेक्टरला अर्ज दिला, आमच्या अर्जाची मागणी अजून पुरी झालेली नाही। चौकशी आतापर्यंत थांबली आहे। आम्ही त्या दिवशी येथून गेलो तेव्हा मग यांना म्हणलो तर आमची प्रक्रिया पूर्ण व्हायला आहे, तुम्ही त्यांना जॉईनिंग लेटर द्यायचे नाही। त्याने जबरदस्तीनं मासिक सभा घेऊन त्यांना जॉईनिंग लेटर देण्यात आलं आहे ना। आम्ही एकूण 15 उमेदवार आम्ही या भरतीला उपस्थित होतो, त्यामुळे आम्ही आज आम्हा 13 उमेदवारावर यांनी प्रत्यक्ष अन्याय केला। ग्रामपंचायत अधिकारी, सदस्य व उपसरपंच व सरपंच, ग्रामसेवक यांनी प्रश्नपत्रिका घरून बनवून पेपर सरपंच मॅडमनी आपल्या कुटुंबात 2 मुलांना दिला असून त्या कुटुंबातील सरपंच यांच्या कुटुंबातील 2 व्यक्तींना पेपर देऊन त्यांना एकाला 84 आणि एकाला 60 गुण देऊन अर्ध्या तासामध्ये पेपराचा निकाल जाहीर केला। सरपंचबाईंनी दुरुपयोग करून घरच्या भावंडांना लावला। माझे नाव पराग ज्ञानेश्वर मानकर, राहणार मालिपार। मी पण उमेदवारापैकी शिपाई पदाकरिता अर्ज सादर केला होता। माझा पण पेपर झाला, पण मला सरपंच मॅडम यांनी आश्वासन दिले होते तुला लावून देतो बा। मी त्यांच्या पेपरच्या आखरीच्या दिवशी पण त्यांच्या घरी गेलो होतो, त्यांनी बोलले होते हे वाक्य, मग शिपाई पदाची भरती झाली। त्यामध्ये सरपंचताईंनी आपल्याच कुटुंबातील 2 भावंडांना पेपरच्या पहिल्या दिवशी पेपर देऊन पेपर लीक करून त्यांना निवडून दिले। पेपरची आधीच माहिती दिली व आम्ही जे 13 पण उमेदवार आहोत ते पूर्ण कोणी ग्रॅज्युएशन कंप्लीटेड आहेत, कोणी MA झाले, कोणी BA झालेले आहेत, त्यांना कमी गुण मिळाले। आणि जे आता 10वी आणि 11वीचे मुलं आहेत ते दोन्ही जे लागले त्यांना 84 आणि 60 गुण मिळाले। हे आमच्यावर सरासर अन्याय होत आहे। सरपंचताईंनी त्यांना आधीच पेपराची माहिती दिली, परीक्षा रद्द व्हावी आणि दुसऱ्यांदा व्हावी हे आमची मागणी आहे। सरपंचबाईंनी पदाचा दुरुपयोग केला आणि आपल्याच भावंडांना लावला।
त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि चौकशी होऊन परीक्षा रद्द होऊन दुसऱ्यांदा परीक्षा घ्यावी हे आमची उमेदवारांची आणि गावकऱ्यांची मागणी आहे.